भी हुआ ना? आया? हाँ मैम, अब हो रहा है। हो रहा ना? जी, अभी रिकॉर्डिंग अभी आपने ऑन किया। ओके ठीक है। सो वेलकम। होता है। चालेल चालेल. तो मैदान में उतर कर काम करो, अपने शब्दों को मान लो या मना लो, या तीन गोष्टी आपण फोकस केल्या. पण हे जरी आपण ऍग्री करून टाकलं, मॅडमने सांगितलं चला काही दिवस वापरून पाहू म्हणून तुमच्या मनाने हे यूज करायला सुरुवात केली, पण हे करत असताना मनामध्ये दुसरा आवाज निघाला, मॅडमला काय लागते गोष्टी करायला, मॅडमचं कामच तेवढं आहे शिकवायचं. या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेता. मीन्स मी गंमत करते बरं, की हा एक दुसरा सेकंड व्हॉइस आपल्या माइंड मधनं नेहमी तयार होतो. प्रत्येक जेव्हा आपल्याकडे प्रश्न असतो त्याच्यात सेकंड व्हॉइस येतो, जो चिवचिव कावका चरतो. येतो की नाही आवाज? खूप ठरवतं आज ना 5 वाजता उठून मेडिटेशन करायचं आहे. मग आता थंडीचे दिवस आहे, 5 वाजता अलार्म वाजतो, तुम्ही बंद करता, जाऊ दे ना उद्यापासून करेल, थोडी थंडी आहे, एक दिवस आराम करून घेते. हा आपला इनर व्हॉइस येतो की नाही? कुठलंही काम करताना आपल्या मनातनं इनर व्हॉइस बाहेर पडतो का? येस ऑर नो? हो मॅडम. ओके. आपल्या अंतर्मनातनं हा एक इनर व्हॉइस ऍक्च्युली बाहेर पडत असतो, आणि आजपासनं आपल्याला याच इनर व्हॉइसला कंट्रोल करायचं आहे. कारण जेवढं आपण तोंडाने बोलत नाही ना, तेवढं विचारांच्या माध्यमातून सतत स्वतःची बडबड करत राहतो. होतं की नाही होत असं? होते मॅडम. खुद से ज्यादा बातें करते रहते हम, स्वतः सोबत एवढी बडबड एवढी बडबड एवढी बडबड करतो की आपल्याला कळतच नाही की नेमकं काय चालू आहे आपल्या सोबत. सो स्टॉप दॅट लिटिल व्हॉइस. आपल्याला करायचं काय आजपासनं? या सेकंड लेवल मधनं पहिलं काम, रेकी शिकायचं, रेकीचं सेकंड लेवल सुरू करण्याच्या आधीच जो बदल आपल्यामध्ये करायचा आहे, तो बदल म्हणजे आपल्याला या लिटिल व्हॉइसला कंट्रोल करताना आला विचार तर त्याला म्हणायचंय थँक्यू जस्ट शटअप. आतापर्यंत तू माझ्या जीवनात खूप डोकवला, खूप लक्ष घातलं, त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. आणि असे लोक पण आहेत आपल्या जीवनामध्ये आपण ठेवलेले आहे की नाही? है ना? एखादी मैत्रीण फोन करते, तिने काही सांगितलं तिच्या जीवनात चालू असलेलं, घूम रहा अपने दिमाग में. एखाद्या नातेवाईकाचा फोन येतो, तो काहीतरी सांगतो. एखादी शेजारी दुपारी येऊन बसते, ती काहीतरी सांगते, आणि सगळ्यांचेच ते विचार आपण आपल्या लिटिल व्हॉइसच्या माध्यमातनं आपल्या माइंड मध्ये स्टोअर करत जातो. सही बोल रही हैं। है तो बहुत हमें सबसे पहले क्या करना है? वी हैव टू जस्ट शट अप दिस लिटिल वॉइस. अगर हमें आने वाले पल में इस रेकी एनर्जी का ज्यादा से ज्यादा पॉझिटिव्ह इस्तेमाल करना है, जीवनाला संपूर्ण आनंदाने परिपूर्ण करायचं आहे, आज स्वतःला प्रॉमिस करा की येणाऱ्या 2024 मध्ये आपल्या माइंड मध्ये हे लिटिल व्हॉइस क्रिएट होणार नाही. कारण आपण आता पुढच्या वर्षीच भेटणार आहे. ठीक आहे? ये तो गोल बनाएंगे, वो उतार के दूसरा बनाएंगे. येस. तो जस्ट शट अप अँड थँक्स फॉर वॉचिंग. त्याला म्हणायचं बाबा रे, तू आतापर्यंत माझ्या जीवनात लई डोकावून पाहिलं. बरोबर आहे की नाही? आता लई म्हणजे काय, मराठी मूवी मध्ये ऐकलंच ना, लई लई. तो बहुत. बहुत खूप जी. जास्त तू डोकावून पाहिलं. आता जाऊ दे, जे काही झालं ते जस्ट शट अप नाऊ. ओके. आता माझ्या डोक्यात जीवनामध्ये नाही डोकवायचं. तर असे तुमच्या जीवनामध्ये कोणते चिवचिव कावकाव आहेत ते शोधायचे आहे, आणि आत्ता या क्षणी, कारण या वर्ष संपल्यानंतर आपल्याला कुठलंच कॅरी फॉरवर्ड करायचं नाहीये. जस्ट राईट डाऊन की असे कोणते कोणते विषय आहेत जे तुमच्या डोक्याला विचारांच्या माध्यमातून वारंवार त्रास देतात. स्टार्ट रायटिंग. तुमच्या डोक्यामध्ये असे कोणते कोणते विचार आहेत जे तुमच्या डोक्यात सतत चिवचिव कावकाव करत असतात आणि तुमच्या डोक्याला प्रॉब्लेम देत असतात. कितना लिखूं? लिखना है, किसी ने सिर्फ बैठना नहीं है. मी सगळ्यांना बघत आहे कोण कोण लिहित आहे. प्रिया मॅडम पेन हातात घ्या. प्रणती मॅडम लिहायचं आहे. हा क्लास ऍक्शन घेणाऱ्यांसाठी आहे, ऐकणाऱ्यांसाठी नाही. बघा आता व्हिडिओ बंद नका करून टाकू लगेच, मॅडम बघून राहिले म्हणून. बघा हे प्रॅक्टिकल सेशन असतं, प्रॅक्टिकल करताना हे नका करू. ठीक आहे? धुंडो कावकाव चिवचिव, कारण आतापर्यंत आपणच त्यांना आपल्या अंतर्मनामध्ये थांबवून ठेवलेलं आहे. एकदा का त्याला स्टॉप केलं की देन वी विल गेट द रिझल्ट.
कहाँ कहाँ पड़ी है, किन किन लोगों के बारे में पड़ी है, वो सारी नकारात्मकता लिख डालो। सगळ्यांनी लिहून काढायचे आहेत, कुठे कुठे मनात लपलेले आहे सगळे ते चिवचिव शोधा आणि लिहा. आता बघा, त्या चिवचिव कावकावचं रिझन मी तुम्हाला शोधून दाखवते. जे तुम्ही लिहिले असतील ना, ज्यांनी इमानदारीने लिहिले असतील त्यांच्यासाठी, बरं, जे व्हिडिओ ऑफ करून बसले आहे किंवा जे लिहत नाही त्यांच्यासाठी नाही आहे, प्रॅक्टिकल सेशन आहे. तर हे जे चिवचिव कावकाव तुम्ही लिहिले, या सगळ्यात मागचं कारण जे आहे, रिझन सगळ्यात मोठं, ते म्हणजे मी आहे. काय आहे कारण? मी आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी आहे, जेव्हा प्रत्येक व्यक्तीमधला हा आय सॅटिस्फाईड होत नाही, प्रॉब्लेम या आयला होतो, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सगळी चिवचिव कावकाव चालू होते. मी घरासाठी राबराब राबतो, माझं कुणी ऐकत नाही, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते तरी मला कोणी किंमत देत नाही, असे कितीतरी मी आहे जे आपल्या लाईफ मध्ये वर्तमान काळात त्रास देत आहे. याच मीला सॅटिस्फॅक्शन झालं नाही, म्हणून आपल्या पास्ट मध्ये पण बरेचदा प्रॉब्लेम झाले. मग आता मला सांगा, इथून पुढच्या फ्युचर मध्ये जर सुख समाधान आरोग्य पाहिजे, तर सगळ्यात पहिले स्टॉप कोणाला करायचं आहे? मला. मी आहे. येस ऑर नो? आहे की नाही प्रॉब्लेम इथून? जेव्हा आपल्यातला मी सॅटिस्फाईड होत नाही, तेव्हा आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम येतात. दिस इज द प्रॉब्लेम, लक्षात घ्या. तेव्हा ही चिवचिव कावकाव येते. हा जर मी सॅटिस्फाईड झाला तर ही चिवचिव कावकाव येणार आहे का मनात? येणार आहे का सांगा? मैम वो सही बोल रही हैं, लेकिन जब हमारे बीच में अगर कोई मतलब कमियां अगर हमारी ढूंढता है बिना कारण, तो अपन कितना परेशान होते भाई. मैडम, वो उसका नजरिया है ना, हम किसी के नजरियों को रोक नहीं सकते ना. हमारे, हाँ देखिए, मैंने उस दिन भी बोला था, हमारे हाथ में 5 उंगलियां है, जी 5 उंगलियों का अलग अलग शेप है, जी जी. अलग अलग साइज है. हाँ फिर भी हमें, जब तक हम इन शेप और साइज को स्वीकार नहीं करेंगे, तब तक ये हाथ काम नहीं कर सकेंगे. नहीं, वो बराबर आप है. सही कह रही हैं, वो चीज मैं स्वीकार रही हूँ. मैं अपना 100% देती हूँ, और उसके बाद भी अगर मान लीजिए कोई ऐसी कमी ढूंढता है तो बहुत मन परेशान होता ना. वो उसका प्रॉब्लम है ना, उस कमी ढूंढ, वो सामने वाला व्यक्ति कमी ढूंढ रहा है, दैट इज, जी वो उस पर्सन की एक्शन है. ठीक है, वो हाँ एक्शन उस व्यक्ति का कब तक वो ध्यान प्रॉब्लम में नहीं होगा, जब तक उसने आपकी कमियों को, जो इसने भी ढूंढा, उसको आप रिएक्ट नहीं करोगे. सो हाँ एक्शन इज मैम. नेवर प्रॉब्लम. दुनिया का हर व्यक्ति स्वतंत्र है, वो अपने हिसाब से व्यवहार करेगा, अपने हिसाब से विचार करेगा. ना आप उसके विचारों को रोक सकते हैं, ना उसके व्यवहारों को रोक सकते हैं. पर आपके हाथ में क्या है? अपना व्यवहार, अपने विचारों को रोकना. उसने हाँ मानो, मैं एक, मेरे आज नेशनल इंटरनेशनल लेवल पे हजारों स्टूडेंट है, और जी मुझे आके किसी ने मूर्ख कहा, ठीक है, हाँ हाँ. तो मूर्ख कहने से मैं मूर्ख होने वाली हूँ क्या? नहीं जब तक मेरे अंदर का ईगो जागृत नहीं होगा, और मैं बोलूंगी अरे मैं तो इतने लोगों को पढ़ाती हूँ, मुझे बिल्कुल टाइम नहीं मिलता, मेरी इतनी, मैं लोगों से इतनी फीस वसूल करती हूँ, और ऐसे होते हुए भी मुझे वो सामने वाला इंसान मूर्ख कैसे कह सकता है? जब तक ये बात मेरे दिल को नहीं लगेगी, कोई मुझे ठेच नहीं पहुंचा सकता. हाँ हाँ, वो तो सही है मैम. तो वही हमें सीखना, इस क्लास का उद्देश्य ही वही है कि हमें यही सीखना है कि हमारे जिंदगी में सामने वाले इंसान की तरफ से होने वाले एक्शन, यह कभी भी प्रॉब्लम नहीं है.
प्रॉब्लम है उस एक्शन पे हम किस तरह रिएक्ट होते हैं, किस तरह रिएक्शन देते हैं, उस पे आपके जीवन का सुख और दुख निर्भर है। सो नेवर फोकस वो एक्शन क्या है, उस रिएक्शन देने से। देखिए किसी के गलत शब्द जब तक हम दिल को नहीं लगाएंगे ना, हमें कुछ नहीं। इसलिए मैंने आपको ना कट 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 डिलीट 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 बोल के उसको छोड़ दो, सोडून द्यायला। जी हाँ मैम, वो करना ही पड़ेगा वैसे। वही है, जिंदगी में खुशियां ढूंढने से मिलेंगी, उस खुशियों को पाने के लिए हमें अपनी तरफ हाँ से मैम, अलग सही। करना है। जो चीज आप कल कर रहे जी। थे, जो जीवन आप जी रहे थे कल, वैसा ही अगर आज हम्म। रिपीट करोगे तो जिंदगी में बदलाव नहीं होने वाला। पर कल के हाँ हाँ। जीवन में आज अगर आप कुछ बदलाव लाओगे, आज अगर कुछ अलग करोगे जो पॉजिटिव हो, तो ही आपके जीवन में यानी आने वाले कल की पॉजिटिविटी आने वाली है। सो हाँ दिमाग सही में है। घूमने वाले चूचू काव को क्या बोलना है, थैंक यू डिलीट भारत, डिलीट डिलीट। आपने मेरी जिंदगी में जो भी सही बात है। इंटरफेयर किया है उसके लिए मैं बहुत आभारी हूँ, पर अभी आप मेरे जीवन हाँ से दूर चले जाओ। और हमने जो अपने खुद के प्रति जो सुपरस्टिशन बना के रखे हैं और जो हमारे जीवन में प्रॉब्लम करते हैं, उन सुपरस्टिशन को हमें डिलीट करना है। बोला संतोष सर, काय प्रश्न आहे? माईक. माझा प्रश्न जे सुनीता मॅडमनी सांगितलं त्याच्यावरतीच आहे. समजा आता काही गोष्टी आपण करतोय आणि कुठल्या माणसाने आपल्याला असं अचानक काहीतरी बोललं, तर तो राग नाही तर ते जे क्षण आहे आपल्याला थोडस रिलॅक्स करायचं नाही तर ते काढायचं असेल, तर कुठलं एक इनर वॉइस नाही तर कुठलं एक मेडिटेशन आपण करू शकतो 2 सेकंडसाठी. म्हणजे तो जो त्यांनी जे काय बोललं समोरच्या माणसाला त्याला निग्लेक्ट करता येईल. सेकंड लेवल मध्ये आता मी जे सिम्बॉल शिकवणार आहे ना, येस मॅम. तो सिम्बॉल स्वतःला गिळला तर फायदा होतो. हा. कुणी आहे का इथे सेकंड लेवल रिपीट करणार? प्रणाली. हा, चोखुरेने होतं का मॅडम त्याला गिळल्यावर काही? हो होते मॅडम, मी केलेलं आहे. काय पल्लवी मॅडम होतं का? प्रिया मॅडम सांगा, चोखुरेनी हा जो सरांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? यस. ओके सर, आपण पुढच्या आठवड्यात, पुढच्या वर्षी 2024 मध्ये तुम्हाला याचं उत्तर थँक्यू. मिळेल. ठीक आहे, ओके. बोलण्यात खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. चला छान, आपण नेक्स्ट वीक मध्ये सिम्बॉल घेणार आहे. ओके प्रिया मॅडम, तुमचा आवाज ब्रेक होतोय, आपण पुढे जाऊ. मॅडम Thank you. आपण तो जर तू हे केला ना, काय? जर चोकुरी हा सिम्बॉल जो आहे ना, तो आपण जसं तुम्ही सांगितलं की आपण कोणासमोर ड्रॉ नाही करू शकत ना, तो हवेमध्ये हा. वगैरे, तर आपण जिभेने जो ड्रॉ करतो आणि चोकुरे चोकुरे म्हटलं आणि थोडं शांत शांत जरी म्हटलं तरी होते. इन्स्टंट आपली एनर्जी चेंज होते. एवढंच का हा. सर, संतोष सर, तुम्ही दुसऱ्यांची पण एनर्जी शांत करू शकणार आहे. म्हणजे न बोलता तुम्ही एखाद्याला शांत करू शकणार आहे. हा सिम्बॉल आपण पुढच्या आठवड्यात शिकणार आहे, त्याचा एक्सपिरियन्स पण घेणार आहे. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. सुपर इन्स्टंट काम करतो. चला, थँक्यू वैशाली मॅडम, वृषाली मॅडम. चला पुढे जाऊ आपण. तर सगळ्यात पहिले आपल्याला मी आहे ही अंधश्रद्धा दूर करायची आहे. आणि आज आपल्याला खूप मोठं म्हणजे 2024 मध्ये ती गोष्ट कॅरी फॉरवर्ड करायची नाही आहे. म्हणून कुणाचे आपल्या पॅरेंट्स बद्दल कंप्लेंट असतील की माझ्या बाबांनी आईनी हे करायला पाहिजे होतं, ते झालं नाही आहे. कुणाचं पती पत्नीमध्ये काही कंप्लेंट्स असतील, एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारे कशीही कंप्लेंट असेल, अशी कंप्लेंट असेल, मुलांच्या प्रती कंप्लेंट असतील, मित्रांप्रती कंप्लेंट असतील, शेजाऱ्यांप्रती असतील, रिलेटिव्ह प्रती कंप्लेंट असतील, असं कोणी आहे का अशा कंप्लेंट मध्ये चाललेलं आहे? मी तुम्हाला आज त्याचं सोल्युशन देते. आणि हा एक खूप प्रूव्हन फॉर्म्युला आहे, लोकांच्या जीवनामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. सांगा, आहे कोणी ज्यांना त्या कंप्लेंट्सला कम्प्लीट करायचंय? कारण येणाऱ्या 2024 मध्ये आपण कम्प्लीट आयुष्य जगणार आहे, ज्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य असणार आहे. है कोई? आहे कोण आहे सांगा, मग मी त्यांना टार्गेट देते. त्यांचे रिझल्ट पण तुम्हाला 1 तारखेला मिळणार आहे. ओके संतोष सर बोला. अनम्यूट करा, अनम्यूट करा माईक. हा, टार्गेट म्हणण्यापेक्षा आपल्याला सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे, त्यांच्यावर माझं रिलेशनशिप चांगलं असायला पाहिजे. जे तुम्ही सांगितले ते मी नाव सांगू शकत नाही. ठीक आहे. 3-4 अशी माणसं आहेत आज तुम्हाला एक काम करायचं आहे. येस मॅम. टास्क कठीण आहे, मी सांगते, मी दिलेला टास्क कठीण आहे, पण रिझल्ट सर्वोत्तम राहील. 100% करेन मॅम. ठीक आहे सर, याच्यातनं मी
8-8, 9-9 वर्ष नाही, 28-28 वर्षाचे संबंध सुधारलेले आहे या ऍक्टिव्हिटीतनं. शुअर. ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला संबंध सुधारायचा आहे का आज रात्रीपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जाऊ शकता? पहिला प्रश्न. जाऊ शकतो. भेटायला जायचंय पहिला. येस. त्या व्यक्तीची आवडीची वस्तू घेऊन जायचंय हा. आणि आपली चूक असेल नसेल सॉरी म्हणायचं आहे. जर ती व्यक्ती तुमच्या मोठी असेल तर त्या व्यक्तीला छान आरामात चेअरवर सोफ्यावर बसवायचं आहे. मस्त खाली थांबून बसून जायचंय. जसं आपण देवाच्या पायाजवळ बसतो तसं त्या व्यक्तीसमोर बसायचं आहे आणि त्या व्यक्तीला म्हणायचंय माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं स्थान तुझं आहे. जे काही फिलिंग्स असतील ज्या काही वयानुसार जे व्यक्ती जे काही नातं आहे त्यानुसार. आणि आय एम सॉरी मनापासून बोलायचं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आणि आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे वाक्य त्या व्यक्तीला समजते त्या भाषेत बोला. ठीक आहे. पण एवढं ग्रॅटिट्यूड तुम्ही व्यक्त करून या आणि आयुष्यात भरासाठी त्या व्यक्तीचा प्रेमाचा हात तुमच्या डोक्यावर येईल हा माझा शब्द. पण ऍक्शन घ्या. जे तुम्ही बऱ्याच वर्षापासनं ज्या गोष्टीपासून दुरावला आहात मी तुम्हाला प्रॉमिस करते की आयुष्यात पुढचे प्रत्येक क्षण त्या व्यक्तीच्या अस्तित्वापर्यंत आपल्या अस्तित्वापर्यंत आपण ती मायेची आणि प्रेमाची साथ अनुभवू शकाल. ओके. नेक्स्ट दुसरं कोण आहे सांगा. शेअर करू नका आम्हाला, फक्त रिझल्ट शेअर करा की हे कृती केल्यावरचा रिझल्ट शेअर करा. तो आम्हाला अपेक्षित आहे आणि तो येतो आम्हाला माहिती आहे. आजपर्यंत ते नाही कारण आपण कृती केली नाहीये. हा रश्मी मॅडम बोला. मॅडम ऍक्च्युली असं आहे की माझ्या सासूबाईंना मी कितीही काही केलं ना तरी सुद्धा त्यांना म्हणजे त्या अशा समोर चांगला बोलतात पण त्या अशा सॅटिस्फाईड कधीच नसतात आणि माझ्याशी म्हणजे त्यामुळे मी त्यांना आणि सॉरी वगैरे म्हणून किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं करून पण त्या सॅटिस्फाईड होतील की नाही असं मला हा तुमचा अँगल आहे. आपण बरं. बघितलं नाहीये. त्या तुमच्या जवळ राहतात की दूर राहतात? पहिला प्रश्न. आधी आम्ही एकत्र राहायचो. आता गेली 5 वर्ष झाले मी मूव्ह झाली आहे. तो आता आम्ही सेपरेट राहतोय. ओके. त्या किती किलोमीटर तुमच्यापासून दूर राहतात? एका शहरात की दुसऱ्या शहरात? हो आम्ही एकाच सिटीत आहोत. जवळ आहे म्हणजे एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती असं. ओके. आज त्यांच्याकडे भेटायला जायचं. आजचं जेवण त्यांच्यासोबत करायचं. तुमच्यासाठी टास्क. त्यांना आवडणारा डबा घेऊन जा किंवा मग त्यांच्या घरी जाऊन बनवायचं असेल लवकर जाऊन ते करा. ठीक आहे. आणि परत एकदा सॉरी बोला. तुम्ही म्हणणार सॉरी बोलून काही होत नाही पण आता सॉरी कसं म्हणायचं आहे? कदाचित आपण लहानपण घेण्यात काहीच नाही. आपने को लगता है ना की आपण झुकल्याने आपलं कोणीतरी भाव देणार नाही वगैरे नाही. लक्षात घ्या नात्यांना झुकवून काहीच फायदा नसतो तर नात्यांना जिंकण्यात फायदा असतो आणि नात्यांना जिंकण्यासाठी आपल्याला झुकावं लागतं. ज्या नात्यांमध्ये आज तुम्हाला एक सांगते की भारतामध्ये पहिले डिवोर्सच्या एवढ्या केसेस नव्हत्या. आज त्या का बरं वाढल्या याच्या मागचं कारण हे आहे की दोघंही उच्च शिक्षित उच्च पगारी असतात आणि उच्च शिक्षित आणि उच्च पगारी असताना दोघांचा पण इगो एवढा वाढलेला आहे. मी एवढं शिकवते म्हणजे आता तुम्हाला गंमत वाटेल. त्या दिवशी मला एक क्लायंट भेटायला आले. मुलीचं लग्न करायचं म्हणे यावर्षी. म्हटलं अडचण काय आहे मुलीला? म्हणे अडचण ही आहे आम्ही मागच्या वर्षीपासून स्थळ पाहतो. माझ्या मुलीचा 16 लाखाचा पॅकेज आहे आणि मुलांचा 6-7 लाखाचा पॅकेज आहे. कसं देणार आपली मुलगी? गंमत अशी हो असं करता करता 5 वर्ष उलटून जातील. मुलीचे वय वाढून जातं. मुलीचा पॅकेजही वाढतो आणि आपली मुलगी आपल्याच हातून केव्हा एकटी पडलेली असते लक्षात नाही पालकांच्या. स्पर्धा कुठे असावी आज हा काळ. आणि माझ्याकडे येतात तशा काउन्सिलिंगच्या केसेस म्हणून मी तुम्हाला सांगते की आता काय करावं. कारण मी टॅरोट कार्डच्या माध्यमातून लग्न केव्हा जमेल काय होईल हे सगळं गायडन्स करत असते. तर त्याच्यामुळे रोज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असतात. तर लक्षात घ्या रश्मी मॅडम नात्यांसमोर वाकायचंय. ठीक आहे. आणि तो व्यक्ती काही दगड नाहीये लक्षात घ्या. आणि मेन म्हणजे तुम्हाला ही गिल्ट फील नाही राहिली पाहिजे आयुष्यात कधीच. तुम्हाला एक सांगते आपले एक स्टुडंट होते. ते 13-14 वर्षाचे असताना अपघात झाला त्यांचा 4 व्हीलरचा. ते आणि त्यांच्या आई सोबत होती आणि त्या अपघातात त्यांची आई एक्सपायर झाली आणि हे सर कोमात गेले.
आणि कोमात गेल्यानंतर म्हणजे ते म्हणतात ना याददाश्त ज्यांना आपण मूवी मध्ये वगैरे बघितलंय तशी त्यांची याददाश्त गेलेली होती आणि त्यांना लास्ट 14 इयर्सचा त्यांचा पास्ट काही आठवत नव्हता. त्यानंतर त्यांना आई आठवली. म्हणजे जेव्हा ते शुद्धीत आले ना त्यांना फक्त तेवढीच आई आठवत होती जी लोकांनी त्यांना फोटोत दाखवली की ही तुझी आई आहे. आणि म्हणजे विचार करा की किती मोठा प्रश्न त्या की तो मुलगा त्याचा 14 वर्षाचा बिफोर लाईफ पूर्णपणे विसरलेला आहे आणि आई फक्त फोटोत लोकांनी सांगितली म्हणून आठवते की ही तुझी आई आहे, तिचा स्वभाव असा होता, हिचे गुण असे होते. पण त्या मुलाच्या स्मृतीतनं आई हरवलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होता. असाच आपला सेकंड लेवलचा क्लास होता. मी त्यांना म्हंटल सर एक काम करा, आज आईच्या बद्दल ज्या ज्या भावना तुमच्या मनात आहे ना त्या एका कागदावर लिहा आणि त्या पत्र आईच्या फोटोसमोर वाचून दाखवा की आई मी तुला या पद्धतीने मिस करत आहे. आणि लिटरली त्या सरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मॅडम माझं इतक्या वर्षाचं, तेव्हा कारण क्लासला होते त्या सरांचं 30-35 वर्ष काहीतरी वय होतं. मॅडम म्हणे जे मी 14 वर्षापासून ते ओझं घेऊन होतो आजपर्यंतच्या आयुष्यात ते माझं एका रात्रीत तुम्ही हलकं केलं. कारण माझी हरवलेल्या आईसोबत जे जे बोलायचं राहिलेलं होतं ते मी त्या पत्राच्या माध्यमातून बोलू शकलो आणि माझं मन हलकं झालं. म्हणून सांगते की सरेंडर मध्ये खूप मोठी ताकद आहे. पण माणसाचा इगो आहे ना तो त्याला सरेंडर होऊ देत नाही. बघा एकच लक्षात ठेवा आजपासून प्रत्येक नात्यांच्यासाठी व्यक्ती महत्वाचा असेल त्याच्या चुका माफ करायला शिका आणि चुकांना महत्व द्यायचं असेल ना तर एवढी हिंमत आहे ना की त्या व्यक्तीला विसरता येईल तुम्हाला. चॉईस आपली आहे, जीवन आपलं आहे, काय सिलेक्ट करायचं. आणि लक्षात घ्या की तो व्यक्ती गेल्यानंतर पछतावण्यापेक्षा आज आहे ना नजरेसमोर तर त्याला स्वीकारा. जो आहे तसा त्याला स्वीकारा. कारण आपल्याच हाताचे 5 बोट आपण स्वीकारलेले आहे, वेगवेगळ्या आकारांची आहेत, वेगवेगळ्या शेपची, पण प्रत्येकाचं महत्व आहे ना. जे लोक सुजोग, आता आपली सुजोगची बॅच चालू होणार 4 तारखेपासून, मी त्याच्यात प्रत्येक बोटाचं रिलेशन. आता मला सांगा बरं कोणी आपल्याला अरे काही जर असं म्हंटल कोणतं बोट बाहेर येतो? इंडेक्स फिंगर. असं. आणि रिलेशनशिप म्हणजे एंगेजमेंट रिंग कुठे घातल्या जाते? रिंग फिंगर मध्ये. का बरं? याचं सायंटिफिक रिझन मी सुजोग मध्ये एक्सप्लेन करत असते, नाही तर अजून विषय बदलून देईल आपला. तर त्याच्यात की प्रत्येक बोटाचं सुद्धा महत्व आहे. प्रत्येक बोटाने सुद्धा आपण हिलिंग करू शकतो, एवढी दिव्य ऊर्जा आपल्यामध्ये आहे. इनर लेवलचं स्माइल क्रिएट करता येतं आपल्याला. तर लक्षात घ्या की प्रत्येक आजचा जो विषय आपल्याला की हमें सरेंडर करना है. मैं मेरी समस्या कुछ अलग ही है. क्या है बताओ? फैन चालू कर दो थोड़ा. हाँ मैं बताओ. मेरे साथ मेरी 2 नंदे रहती हैं. हम्म. ठीक है. और मैं सबसे मतलब यहाँ छोटी हूँ और वो दोनों बड़ी हैं मुझसे, जैसे दीदी लोग. हम्म. मैं फुल रेस्पेक्ट, सारी व्यवस्था जो मतलब उचित तरीके से हम लोगों में हिंदी साइडर में वैसे भी चलता है. मैं मतलब सासू माँ थी तब भी जैसे अम्मा की थाली लगाती थी. फिर मेरी बीच वाली नंद तो जैसे खुद से परोस के खाती हैं, लेकिन छोटी वाली नंद को डेली थाली लगाना परोसना, वो चीज मैं अम्मा के नहीं रहने के बाद अभी भी वो सब चीजें जैसी करती थी वैसे ही कर रही हूँ. हम्म. है ना. लेकिन इन लोग ना, मैम जैसे कल हमारे कमरे में चूहा आया तो ये कह रही है कि खाने का तुम लोग रखते हो ऊपर इसलिए ऐसा चूहा आता है. मैं कि क्या है दीदी खाने का, मैंने ऐसा बोल दी. तो वो कह रही थी कि झूठ बोलती है, ऊपर रखे रहती है, सब खाते रहती, ऐसे ओके सब ओके, सब. वो तो पर डिस्कशन होते रहेंगे, मैं आपको सोल्यूशन देती हूँ उसके ऊपर. ठीक है, हम वी आर फोकसिंग हियर नॉट, हमें प्रॉब्लम पे फोकस नहीं करना है मैडम, सोल्यूशन पे फोकस करना है. हाँ श्रीहरी सर बोला. माइक माइक ऑन करा सर. हाँ बोला सर, आवाज येतोय श्रीहरी सर बोला. हो हो येतो येतो. मॅम मी माझा प्रॉब्लेम आपण बोललो होतो, मी मेसेज केलं होतं तर बोलण्यासारखं पण नाही असं आहे. मेसेज केला होता सर, मग आपण पर्सनली डिस्कस करून टाकू कॉलवर. समजा कारण ते माझं त्यासाठी मी ऍक्च्युली कसं माझ्या मोबाईलचा ना व्हॉट्सअप कनेक्ट नाहीये. असं तुम्ही होतं. हा त्याच्यामुळे आज अडचण आहे, त्याच्यामुळे मेसेज नाही बघू शकत आहे. ते आमच्या समोरचं एक बाई आहे तिने जरा आमच्यावर काय ब्लॅक मॅजिक असं केली आहे मॅम, आणि तर आमच्या दोघांमध्ये आता भांडण होतं, थांबा मोठं पण झालंय. तर रुको थोड़ा सा, क्योंकि 10-15 दिन सबर करो. थर्ड लेवल में किसी भी तरह का ब्लैक मैजिक हम चुटकियों में हकलने वाले हैं. डोंट ओके वरी ओके मॅम. अबाउट. ओके,
हा सो असं थोडा झालं थोडा आमचं असं. पेशन्स ठेवून करा. आता हो मी तुम्हाला प्रश्न कोणते विचारले, कंप्लेंट को कंप्लीट करने अभी, वो प्रॉब्लेम तो हम ओके solve ओके करने वाले, ठीक है. आता सगळ्यात होईल महत्वाचा, ना मॅम. हा बोला सर. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना मॅम. बिल्कुल हा होईल सर. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना मॅम. थर्ड लेवल, उसका बरं सोल्युशन थर्ड बरं लेवल. बरं चला ठीक. बरं मॅम. ओके, हा शीतल मॅडम बोला पटकन, आपल्याला सोल्युशन वर पोहोचायचंय. माईक ऑन करा. हाँ बंद केला माईक, चालू करा. हा ओके बोला. मैम, आपने बोला कि रिलेशन का ये करना, जब है ना मेरे ससुर ने हमारे साथ बहुत गलत किया तो उनको कैसे ये करना, बहुत गलत किया उन लोगों ने, उसका सास आंसर अभी ससुर दे ने। रहे, अभी आंसर दे रहे मैडम. आंसर ये है, हमारा जो भी जीवन चल रहा है, ये बात ध्यान में रखिए. अभी जो मैं कुछ बातें बता रही, ये अपने माइंड में लाइफ टाइम के लिए रख लेना है हर एक ने. बघा, श्वास चालू आहे की नाही, जिवंत आहात सगळे, पक्का आहात का सगळे क्लासमध्ये जिवंत, बघून घेऊ द्या मला. ओके, सगळे आहात का जिवंत, हो. Yes, ma'am. सर हाँ, ma'am. आहे ना. ओके, हो मग ma'am. श्वास घ्या ma'am, बरं. yes. चला एक श्वास घ्या पटकन, एक श्वास घ्या. श्वास घ्यायचा, हसायला सांगितलं मी, श्वास घ्यायला सांगितलं. जिवंत आहात तर श्वास घ्या, परत तो श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्या, परत श्वास सोडायचा आहे. आता गेलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ सगळ्यांनी वापस आणायचा. चला वापस आणा पटापटा. आ गए वापस लाए क्या, किसमें ताकत है वापस लाने की, बताओ बरं. मैम. कोणा आहे का आता घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ कोणी वापस आणू शकतं का? कॅन इट पॉसिबल? दुनियातल्या कोणत्याही व्यक्तीकडे नाहीये. त्याच्याकडे करोडो रुपये असेल तरी त्याच्याकडे नाहीये, रिक्षावरचा रस्त्यावरचा भिक्षकरी असेल तरी नाहीये, किंवा जगातला मोठा सायंटिस्ट असेल, डॉक्टर असेल, तुम्ही आम्ही असेल, कोणाहीकडे ही ताकद नाहीये. गेलेला श्वास आणि त्याच्यासाठी घेतलेला वेळ वापस आणण्याची पहिली गोष्ट. ठीक आहे, दुसरा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे काय, दुसरा मुद्दा याच्यातनं काय होतं, आपल्याकडे जो क्षण आहे तो फक्त वर्तमानातला हाच क्षण आहे. आत्ता नाऊ हाच एक वर्तमानातला क्षण आपल्याकडे जगण्यासाठी आहे. कारण जो श्वास आपण आता बाहेर टाकला त्याच्यासोबतच तो श्वास पास्ट मध्ये गेला. बरोबर आहे, तो श्वास पास्ट मध्ये गेला जो आयुष्यात. आणि ही बॅक काउंटिंग आपल्या पहिल्या श्वासापासून चालू झालेली आहे. जेव्हा पहिला श्वास आपण घेतला, मातेच्या उदरातनं बाहेर पडल्यानंतर आपण जेव्हा या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हाच शेवटच्या श्वासाचं बॅक काउंटिंग चालू झालं होतं. फक्त एवढा फरक आहे, तो शेवटचा क्षण केव्हा येणार आहे, शेवटचा श्वास कोणता असेल हे आपल्याला माहिती नाहीये. मग आपल्याला माहिती काय आहे आणि करायचं काय आहे? आपल्याला माहिती आहे की जीवन जगण्यासाठी आपल्याकडे कोणता श्वास आहे, कुठला क्षण आहे, तो म्हणजे या वर्तमानातला प्रेझेंटचा हाच क्षण आहे, ज्याच्यात आपण आपलं जीवन परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जगू शकतो. आणि ते जगण्यासाठी हा वर्तमानातला एक क्षण आहे. आता या वर्तमानातल्या क्षणांना मी जर कंप्लेंट करत बसली, याची कंप्लेंट त्याची कंप्लेंट, तर ज्याचा कंप्लेंट करण्याचा स्वभाव असतो तो व्यक्ती शोधतो. चला आता घरी सगळं चांगलं आहे का, शेजारच्यांची कंप्लेंट करणार. ठीक आहे, मग शेजारचे चांगले आहेत का, तर घरीच लोक शोधणार. मग घरचे चांगले, शेजारचे चांगले, तर ऑफिसमध्ये जाऊन लोक शोधणार जिथे तुम्ही काम करता की कोणामध्ये प्रॉब्लेम है. ये कौन सी कैटेगरी के लोग हैं, जो कंप्लेंट में जीते हैं. अभी हमें कंप्लेंट में जीना है या कंप्लीट लाइफ में जीना है, कोणाचं इच्छा सांगा. आयुष्य कसं जगायचं इथून पुढे, जो भी पास्ट था, आता या क्षणाच्या आधीचा दॅट वॉज द पास्ट, आपल्याला त्याच्यात नाही करायचंय. आपल्याला पुढच्या फ्युचरचा विचार करायचा आहे. आणि लक्षात घ्या, जे काही क्रिएट होऊन राहिलेलं आहे, परत हे वाक्य बिलकुल इथं माइंडमध्ये इथून पुढच्या जीवनासाठी फिक्स, जे काही आत्ता या वर्तमानातल्या क्षणांना आपण एनर्जी देतो आहे, या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आपल्या छान अशा पास्टची निर्मिती होते, जर तुम्ही या वर्तमानातल्या क्षणांना चांगली एनर्जी दिली. आणि याचाच रिझल्ट भविष्याची निर्मिती होते, ज्यात तुम्ही सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य जगणार आहे. म्हणजे काही कठीण आहे ना, भूतकाळाचा विचार करायचा माणसाला, ना भविष्यकाळाचा विचार करायची गरज आहे. काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये करायचं आहे. किती सोपं आहे.
आणि वर्तमानात जर विचार करा, मी तुम्हाला लेवल 1 ला पण सांगितलं होतं 2 गोष्टी. काल रात्री या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोकांनी टाटा बाय बाय केल्या. आपण आहो म्हणजे दिस टाइम टू सेलिब्रेट अवर लाईफ. आजचा दिवस 24 तास, कल हमें पता नाही. आजचा हा क्षण आनंदासाठी आहे आणि आपल्या कुटुंबातले सगळेजण आहे म्हणून सुद्धा आपल्याला 1 मिनिट संतोष सर, तर आपण या कुटुंबातला पण प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं आहे. तर मग आजपासून आपल्याला जे काही करायचं आहे त्या वर्तमानातल्या क्षणांनी करायचंय. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीशी अबोला असू द्या आणि ती व्यक्ती जवळची आपल्या, त्रास त्या व्यक्तीला होतोय की खरं सांगा आपल्याला होतोय? दोघांना. समोरच्या व्यक्तीचा त्रास माहिती नाही, पण आपल्याला होतोय की नाही होतोय त्रास? हो. बरोबर आहे की नाही? कारण त्या व्यक्तीच्या अबोल्याचा त्रास समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला होतोय. आणि कमीत कमी आपल्या स्वार्थासाठी, आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी तरी आपण समोरच्याला माफ करू शकतो की नाही करू शकत? कारण त्या माफीवर आपला आनंद दडलेला आहे. आणि म्हणून माफ करायला शिका. आयुष्य एका श्वासाचं आहे, क्षणभंगूर आहे. शेवटचा श्वास आपल्याला माहिती नाहीये. म्हणून कंप्लेंट करत बसण्यापेक्षा प्रत्येक नात्याला कंप्लीट कसं करता येईल त्याच्यावर फोकस करा. जेव्हा तुम्ही या कंप्लिशनवर वर्क कराल ना, तुम्हाला असं लक्षात येईल आयुष्य खूप सुंदर आहे आणि विनाकारण माझ्या आयुष्याचे एवढे वर्ष वाया गेले. तुम्ही सुंदर आयुष्याची, अगदी तो क्षण आत्ताचा असू शकतो की आत्ता या क्षणापासून तुम्ही तो सुंदर आणि चांगला अनुभव घेऊ शकतो. कारण जीवनाचं शेवटचं सत्य हे काय आहे ते म्हणजे प्रेझेंट इज ट्रू. आयुष्यातला फक्त वर्तमानातच आहे, प्रेझेंट टू प्रेझेंट राहायचं आहे. कारण ऍट द एंड लाईफ इज एम्प्टी. मी तुम्हाला सांगितलं जगातली सगळ्यात श्रीमंत जागा म्हणजे स्मशानभूमी आहे. आणि वहा जाके, लक्षात घ्या, करोडोची संपत्ती असणार आहे खाली हात जाणार आहे, रिक्षेवाला पण खाली हात जाणार आहे, तुम्ही आपण पण खाली हात जाणार आहे. फक्त सोबत जाणार आहे ते म्हणजे आपले कर्म. आम्ही सुजोग मध्ये शिकवतो सोल ट्रॅव्हलिंग. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये आम्ही मागच्या जन्मात नेतो, मागच्या जन्मापर्यंत पोहोचवतो आणि त्याला या जन्माचं ट्रॅव्हलिंग देत असतो. तर त्याच्यात एकच आहे की जे काही ट्रॅव्हल होतं ना, म्हणजे मी असे आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करते 3rd लेवल मध्ये मी यावेळेस घेणार आहे. मला फक्त आठवण करून द्या की मी तुमचं पास्ट लाईफ रिग्रेशन घेणार आहे फक्त त्या 3rd लेवल मध्ये. ज्या दिवशी तो क्लास राहील त्या दिवशी फक्त तुम्ही शांत अर्धा तास, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. मोबाईल DNB मोडवर टाकून ठेवा, डू नॉट डिस्टर्ब मोडवर. तर आपल्याकडे एक मॅडम होत्या, त्यांना बऱ्याच वर्षापासून पाठीचं दुखणं होतं, सगळे डॉक्टर दाखवले, पण तो त्यांचं ट्रॅव्हलिंग होतं ते सोल पासून आलेलं. ठीक आहे, याचंच एक तुम्हाला उदाहरण सांगते. एका व्यक्तीचं जन्मापासून, म्हणजे तो जसं जसं मोठा व्हायला लागला ना, त्याला इथे खूप पेन होता, इथे या साईडने डोकं दुखत होतं. आणि जेव्हा त्या पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये त्या व्यक्तीला नेलं तर लास्ट मागच्या जन्मात त्याच्या डोक्यावर मार लागून त्याचा मृत्यू झालेला होता. कोणीतरी एक मोठा जो जसा दांडा असतो ना तो मारून त्याला त्याचं डेथ झालेली होती. आणि तो पेन कॅरी फॉरवर्ड. तर हे जे आहे हे सोल ट्रॅव्हलिंग पण होतं. आणि म्हणून आपल्याला या जन्मात जर चांगले, म्हणतो ना मी तर खूप चांगलं जीवन जगत आहे पण सगळे दुःख माझ्याच वाट्याला का, हा प्रश्न कोणाकोणाला पडतो. तर हे तुमचं या जन्माचं नाहीये, ते सोल ट्रॅव्हलिंग आहे. आपण म्हणतो ना की मागच्या जन्माचे कार्मिक बंधनं आपण ट्रॅव्हल करून आणलेले आहे. आणि म्हणून या जन्मात तुम्ही, रेकी सगळ्यांच्या जीवनात येत नाही बरं. आमच्या गुरूंनी सांगितलेलं वाक्य, रेकी सगळ्यांच्या जीवनात येत नाही, खरोखर ज्यांच्या जीवनात काहीतरी बदल घडवावा असं जर वाटत असेल तर या रेकीच्या एनर्जी त्याच्या जीवनामध्ये येत असतात. आणि तुम्ही त्या स्वतःच्या जीवनामध्ये तो सकारात्मक जीवन जगण्याची खरोखर संधी आहे. आणि मी स्वतःला ते माध्यम म्हणून मला त्या देवाने निवड केली, त्याच्या मी कोटी कोटी आभारी आहे. कारण मी स्वतः ट्रेनिंगसाठी नाही, माझ्या लाईफ मधले प्रॉब्लेम सोडवायचे होते पण त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकून दिली. सो त्याच्यासाठी त्याचा आभार. आणि तुम्ही ऐकून घेता त्याच्यासाठी तुमचा आभार. कारण आयुष्य काय आहे शेवटी मिनिंगलेस आहे. आता कोणा वाटलं मॅडम एवढ्या चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्यावर तुम्ही काय म्हंटल, लाईफ इज एम्प्टी अँड मिनिंगलेस. कारण माहितीये का, अख्ख्या जीवनाचा विचारच आपल्याला करायचा नाहीये.
पूर्ण लाईफचा विचार करायचा नाही आपल्याला. आपल्याला विचार जो करायचा आहे तो विचार कशाचा करायचा आहे बघा, तर तो विचार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त प्रेझेंटचा करायचा आहे. कारण प्रेझेंट इज ट्रू अँड नाऊ इक्वल टू लाईफ. आत्ता जीवन आहे, या वर्तमानाच्या क्षणांमध्ये जीवन आहे. आणि ज्याला हे सुंदर जीवन जगता आलं त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची सकारात्मकता आणि सर्व प्रकारची पॉझिटिव्हिटी आहे. कारण संत कबीरांनी खूप सुंदर वाक्य बोलून गेले, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जब हम जाए हम हसे और जग रोए. आपल्याला असं जीवन जगून जायचं आहे की जाताना आपल्यासाठी अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. कारण तेवढ्या लोकांच्या जीवनामध्ये आपण समाधान, सुख, आरोग्य आणि ऐश्वर्याची निर्मिती करणार आहोत. सो आजपासनं क्या हुआ, क्या स्क्रीनशॉट निकालना है? निकालो. तर या पद्धतीने सुंदर जीवन आपल्याला जगायचं आहे. एक सुंदर पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये. आपने मेरे को बताया नहीं पर मुझे पहले लगा था कि आपको गिफ्ट मिला. इंटेंशन मिल गया था कि आपके पास आईफोन आया करके. मैं उस दिन बोलते बोलते रुक गई, पर मुझे इंटेंशन आ गया था कि आपके पास आईफोन आ गया करके. चलो अभिनंदन आईफोन के लिए. चलो तर मग काय करायचंय पुढे सांगा आता. कोण कोण कंप्लेंट्सला कंप्लीट करणार आहे प्रॉमिस में. जीवन के किसी भी लेवल में प्रॉब्लेम हो, जरुरी नाही आहे की इथे क्लासमध्ये शेअर केलं पाहिजे, पण एक नातं तरी आपण या क्लासमध्ये पॉझिटिव्हिटी मध्ये बदलणार आहे. टार्गेट घ्या स्वतःला. आणि ते नातं तुमच्या रक्ताचं नातं असेल, शेजारी असतील किंवा तुमच्या कामावरचं असेल, एखादी मैत्रीण असेल, तिला जर जवळ राहत नसेल तर कॉल करा, मेसेज करा. बघा, वाकणारा व्यक्ती कधीच तुटत नाही, पण जो वाकायचा नाही ठरवत तो तुटतो. आणि म्हणून मोठ्यांसमोर लहान बनण्यात किंवा लहानांसमोरही लहान बनण्यात लहान बनणाऱ्याचं नुकसान कधीच नसतो. कारण तो नातं ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यात हारून सुद्धा आपण जिंकू शकतो. आणि जर आपण जिंकायची शर्यत लावली तर नात्यांना आणि आपल्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना आपण गमावत फिरतो. आणि म्हणून चुकूनही आपल्या जीवनामध्ये नात्यांना जिंकण्याची शर्यत लावू नका. आपल्याला नात्यांमधल्या प्रेमाला जिंकायचंय, व्यक्तीला बदलायचं नाहीये, व्यक्तीमध्ये प्रेमाची नवनिर्मिती करायची. सो कंप्लेंट, क्योंकि हमारे पास जब भी लोग आते म्हणजे काउन्सिलिंग साठी, तर ते फक्त कंप्लेंट्स कंप्लेंट्स, आमचे हे असे, आमची ही अशी, आमचा मुलगा असा, आमचे सासू असे, कंप्लेंट्स घेऊन येतात. मग ते वाक्य नाही का, रुको जरा सबर करो, आपल्याला सोल्युशन पाहिजे. सो नेव्हर फोकस ऑन द कंप्लेंट. आपण ज्याच्यावर फोकस करणार ती गोष्ट एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. आणि म्हणून आयुष्यात खरोखर काय पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला लेव्हल 1 ला लिहायला सांगितलं, अफर्मेशन लिहा. वारंवार जेव्हा सकाळ संध्याकाळ तुम्ही ती गोष्ट रिपीट कराल, मी तुम्हाला प्रॉमिस करतो ते 90 डेज मध्ये तुम्हाला त्या अफर्मेशनचा रिझल्ट येणार आहे. अजून एक कोण राहिलाय ज्यांनी अफर्मेशन रेकॉर्डच केलं नाहीये? लेव्हल 2 चालू झालेली आहे. व्हेरी गुड, कुठलीच कंप्लेंट नाहीये. छान. हा, रुपाली मॅडम बोला. मॅडम, मला विचारायचं होतं, ते अफर्मेशनची लिस्ट मी बनवली आणि रेकॉर्ड पण केलेली आहे. तर समजा काही दिवसांनी मला काही ऍड करायचं आहे, नवीन रेकॉर्डिंग करायचं, रेकॉर्डिंग परत ते करू नवीन रेकॉर्डिंग करायचं. ऍड आणि डिलीट करू शकतो आपल्याला जे हवं ऍड आणि डिलीट करू शकतो. तुम्हाला गंमत सांगते, मी जेव्हा माझी फर्स्ट विजिट लिहिली होती आणि मी रोज म्हणायची, त्याच्यात मी लिहिली होती त्याची कुठली दिवाळी होती ती, त्या दिवाळीच्या दरम्यान माझ्याकडे ना व्हाईट कलरची गाडी माझ्या अंगणात उभी आहे. लिटरली त्याच दिवाळीला माझ्या भावाने मला गिफ्ट केली होती i20. सेकंड हँड होती, म्हणजे त्यांनी नवीन एसक्रॉस घेतली आणि i20 मला पाठवली होती विथ ड्रायव्हर. किंवा ड्रायव्हरला सांगून ठेवलं होतं की जर ताईनी हो म्हटलं तर तिथे ठेवून दे, नाही तर परत घेऊन ये. अफर्मेशन काय म्हटलं होतं मी, माझी स्वतःची नवीन गाडी व्हाईट कलरची माझ्या अंगणात उभी आहे असं नव्हतं म्हटलं.
म्हणून अफर्मेशन कम्प्लीट झालं. भावाने गाडी पाठवली, दारात उभी होती, मी नाही म्हंटल ती वेगळी गोष्ट आहे. पण आज माझ्या अंगणात व्हाईट कलरची नवीन गाडी जी माझी स्वतःची आहे ती उभी आहे. कारण अफर्मेशन मी तयार चेंज केलं. तर म्हणून अफर्मेशन लिहिताना प्रॉपर शब्दांना व्यवस्थित लिहा. तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट, आता मी एक अफर्मेशन दिलं की मी टार्गेट ठेवलं होतं एका 2 वर्षाआधी की एका ठिकाणी मला जाऊन तिथे मला ऍज अ गेस्ट बोलवलं पाहिजे. हे मी ड्रीम ठेवलं होतं. आता 5 तारखेला मला तिथे ऍज अ गेस्ट बोलवलेलं आहे. अमरावतीला मोठा हॉल आहे सांस्कृतिक भवन, तिथे मला स्टेजवर ऍज अ गेस्ट जायचं खूप ड्रीम ठेवलेलं होतं, तेही पूर्ण झालं. अजून एका ठिकाणचं ठेवलेलं होतं की मला इथे ना सगळ्यांसमोर माझा हा विषय मांडायचा आहे, तर ती पण इच्छा माझी पूर्ण झाली. मला तिथे लवकरात लवकर बोलवलं जाणार आहे. आजच त्यांनी माझ्याकडे येऊन वेळ घेतलेला आहे की मॅडम तुमचा वेळ सांगा. तर म्हणून मी तुम्हाला जे वारंवार सांगते ना की प्लान, तुमच्या इच्छांना कृतींना प्लान करा. सो जेव्हा तुम्ही हे प्लांटेशन कराल तेव्हा तुम्हाला आपोआप रिझल्ट येईल. नेट बंद हो गया क्या अपना? आवाज येतोय का माझा? पॉज हो गया ना? माझा जरा नेटवर्क इश्यू झाला होता. चला, अजून या विषयात कोण कोण कंप्लेंटला कंप्लीट करणार आहे? करने वाले हो ना? ओके. खाली हो जाना है. सबसे पहले हमें क्या करना है जिंदगी में, इसके बाद आपल्याला स्वतःला रिकामं करायचंय विचारांनी, निगेटिव्हिटीनी. अच्छे विचार 10 बार ग्रहण करो. जसं मी तुम्हाला सांगितलं, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. तर हे अफर्मेशन स्वतःला द्यायचं राहायचंय. आय एम द मनी मॅग्नेट, आय एम द हिलिंग मॅग्नेट, आय एम लव्ह मॅग्नेट. असे चांगले अफर्मेशन स्वतःला द्या. आय एम हेल्थ मॅग्नेट. पेरणीच करायची आहे तर फक्त आणि फक्त चांगल्या विचारांची, चांगल्या गोष्टींची करा. तुम्हाला अचानक फरक जाणवेल, अरे माझ्या आजूबाजूचे हे सगळे लोक कसे बदलले. लोक नाही बदलले राहत, आपणच बदलून जातो. इनर लेवलवर आपल्यामध्ये इतका सुंदर बदलाव होऊन जातो की मग आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की हे माझ्या जीवनामध्ये इतका छान आणि सकारात्मक बदल कसा होतोय. आणि ती अनुभूती घेण्यासाठी दैनंदिन लेवलवर औरा क्लिन्झिंग, 7 चक्रांना चार्जिंग, अफर्मेशन आणि अन्न पाण्याला चार्जिंग करणं खूप 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 गरजेचं आहे. ओके. तर आता काल परवा आणि आजचं जे सेशन झालं याच्यात कुणाला काही प्रश्न आहेत आणि कोण कोण टार्गेट घ्यायला तयार आहे? सगळ्यात महत्वाचं आहे, अभी पीछे मत हटो टारगेट लेने से. ठीक है ना मैम, दीजिए मैम. मैं पूछ रही थी अफर्मेशन अपन कितना भी लिख सकते हैं क्या? कितना भी लिख सकते हैं, कितना भी लिखो ना. अच्छा, जिंदगी की सारी ख्वाहिशें 10 मिनट के अंदर पूरी होने वाली है. लिख के देखो, रिकॉर्ड करके देखो. 10 मिनट के आगे किसी का रिकॉर्डिंग नहीं जाने वाला है. अच्छा ठीक है ना, वही पूछ रही थी. हाँ. अजून एक विचारायचं होतं. हा बोला मॅडम. आपण जे अफर्मेशन देतो त्याला असं टाइम बाउंड आपण करू शकतो का? म्हणजे हा, असं क्लिअरिटी द्या. या तारखेपर्यंत ही गोष्ट, जसं 1 जानेवारी 2025 ला मी माझं असं रिसर्च सेंटर उभं करणार आहे की ज्यात येताना व्यक्ती नक्की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील, पण ते त्याच्या वेदना आणि दुःखाचे असेल, पण जातानाही त्याच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या असतील, पण त्या निश्चितच आनंदाश्रूंच्या असतील. हे हा माझा संकल्प आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू. त्या पद्धतीने तुमचा संकल्प तुम्ही मांडू शकता. मॅडम. हा हा बोला संतोष सर. मॅडम, मी एकदा रिक्वेस्ट केली होती आपल्याला की जे अफर्मेशन जे आहे तुमच्याकडे त्याचं PDF आपल्याला भेटू शकतं का? तर ते कुठं भेटेल ते सांगू शकाल ऍप वरती? तर त्या दिवशी पाठवले तर ग्रुपवर अफर्मेशनचा फोटो काढून. मला वाटतं लेवल 1च्या ज्या ग्रुपला होता ना त्याच्यातही पाठवलाय, सेकंड लेवलला पण पाठवला येईल. सेकंड लेवल PDF पाठवणार होता मॅडम तुम्ही? मॅडम एक मिनिट, माझं 2 दिवस नेटवर्क बंद होतं, त्याच्यामुळे काल आपला कोर्स अपलोड करण्यात आणि जे काही 2 दिवसाची पेंडिंग काम होते ते पूर्ण झालं. आज रात्री 3rd लेवलचे पण काही नोट्स पाठवायचे राहिले सगळे आणि सेकंड लेवलचं पूर्ण PDF नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे म्हणजे आज आपल्याला भेटून जाईल मॅडम? काय? आज ते अफर्मेशन जे तुम्ही पाठवलं ते परत एकदा पाठवू शकाल? बिलकुल बिलकुल, आज संध्याकाळी 6 नंतर पाठवून देणार. ओके मॅम, शुअर, थँक्यू.
ओके, हा आयुष सर बोला. मॅम तुम्ही लेवल 1 मध्ये 3 PDF पाठवले होते, तर त्यातला जो एक PDF होता थर्ड आय ॲक्टिव्हेशन, तर त्यामध्ये फक्त फोटोज आहे आणि सेंटर एक डॉट आहे. सो ते कसं करायचं? लाईक चांगला प्रश्न विचारला सर. हा बघा, त्या अवचेतन म्हणायचं म्हणजे थर्ड ऍक्टिव्हेशनचा जो व्हिडिओ आहे हा ना, बाप्पा, त्याच्या त्याच्यात हाय सेंटर व्यवस्थित पॉइंटवर प्रकार दाखवा. बघायचं आपल्याला. सेंटर पॉइंट म्हणजे फोटो ओपन केला, समजा स्टार आहे, स्टारच्या सेंटरला बघायचं. ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या सेंटरला बघायचं. एक टक बघायचं, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद. डोळे बंद करायचे आणि प्लेन सरफेसवर बघायचं. तुम्हाला तीच शेप कलर चेंज होऊन समोरच्या प्लेन सरफेसवर दिसेल. ठीक आहे. अगदी त्या, आणि जे फेसेस आहे शेवटी, ते जे सगळे चेहरे आहेत ते तुम्हाला निगेटिव्ह मध्ये आहेत सध्या. निगेटिव्ह फिल्म जी असते त्याची आहे, तर ते तुम्हाला ऍक्च्युअल कलर मध्ये प्लेन सरफेसवर दिसतील. ही कशासाठी प्रॅक्टिकल आहे की ज्याच्याने तुमचं थर्ड आयचं ऍक्टिव्हेशन आपोआप होतं. रोज 5 मिनिटं ती प्रॅक्टिस करायची. याच्यासोबत त्राटक साधना करा, थर्ड आय ऍक्टिव्हेशन व्हायला खूप मदत होते. कोणती मॅम? नको नको. थँक्यू स्मिता मॅडम. थर्ड आहे आपलं त्राटकची जी साधन आहे, कॅन्डल असते ना, मेणबत्ती किंवा दिवा, त्याला आपल्याला आय लेवलवर लावायचं आहे. नेट प्रॉब्लम बहुत हो रहा है. माइक बंद रखिए तो नेट का प्रॉब्लेम नहीं होगा. ठीक है. तर ती आय लेवलवर ठेवायची आपल्याला ती कॅन्डल. म्हणजे फक्त डोळ्यांच्या लेवलवर तुम्ही ठेवली. आता समजा हा माझा बोट म्हणजे कॅन्डल आहे, तर याची जी ज्योत आहे ही आपल्या आय लेवलवर आली पाहिजे. आणि फक्त 1 मिनिटापासून प्रॅक्टिस करायची. 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत इनफ आहे सर्वसामान्य माणसाला. त्याच्याकडे एकटक बघा, तुमचं आपोआप थर्ड ऍक्टिव्ह होऊन जातं. पण डोळे न बाजूला एक थोडासा रुमाल ठेवा की डोळ्यातनं अश्रू जर आले तर त्याला पुसता येईल. आणि ज्या मुलांचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन नाही लागत त्यांना ही ऍक्टिव्हिटी करायला सांगा. अभ्यासासाठी खूप चांगलं आहे. ओके, थँक्यू मॅम. ठीक आहे. हॅलो मॅम, हा बोला. पाम सोरायसिस साठी काहीतरी सांगा ना. मॅडम, सोरायसिस साठी ना माझ्याकडे खूप चांगले पॉइंट आहे, मी सांगेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. हा शीतल मॅडम बोला. हॅलो. हा, 1 मिनिट. हेलो हा बोला शीतल मॅडम. मैम, आपने बोला एफर्मेशन है ना रिकॉर्ड करना, वो रोज सुनना है या एक करना है? हाँ, एक अफर्मेशन 3 बार रिकॉर्ड करना है. जैसे मैं भाग्यशाली हूँ, मैं भाग्यशाली हूँ, मैं भाग्यशाली हूँ, और उसको रोज 2 बार सुनना है. रात को सोने के पहले, सुबह उठते बराबर. ये बात अगर आपने 90 डेज कर ली और मैजिक अपने लाइफ में होते हुए देखिए. मतलब ठीक है. ऐसे बोलना नहीं है, सिर्फ आणि सुनना कुणी है. कुणी फ्री ऍक्सेस मधला लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ बघितला मी, टास्क दिला होता. 1 तारखेच्या आधी ते 2 व्हिडिओ अवश्य बघायचे. नाही कंपल्सरी दिला होता. सगळ्यांना. कधी सांगितलं? ऍप मध्ये लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ फ्री वाले, फ्री व्हिडिओ मध्ये. हा संतोष सर, बघितले का तुम्ही? हो, मी पाहिलेत मॅडम. त्याच्यामध्ये 7 चक्राचं सगळं डिटेल्स त्यांनी तुम्ही दिलेले आहेत. प्लस हे तुम्ही जे अफर्मेशन जे म्हणताय 90 डेजचं, हे पण सांगितले. तर त्यात सगळं एक्झाम्पल दिलेले आहेत आणि ते इम्प्लिमेंट पण करत आहे मी आता. सर, लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचे माझे व्हिडिओ आहेत 2 दिवसाचे. हो मॅडम, ते पाहिलेले आहेत. हा, बघितले ना, ते एकदा बघा. आणि जे 11 मेडिटेशन तुम्हाला दिलेले आहेत, 11 दिवसाचं 11 डेज मेडिटेशन, ते सकाळी उठून करायला चालू करा. त्याच्यात एक 3C टेक्निक शिकवलेली आहे. कारण सगळं काही आपण या क्लासमध्ये कव्हर नाही करू शकत, माझ्याकडे द्यायला खूप काही आहे. पण म्हणून मी तिथे फ्री मध्ये टाकून ठेवलेलं आहे, तर ते बघा, थोडंसं त्याचा बेनिफिट घ्या. कशात मिळेल मॅडम? ऍप मध्ये कशात? ऍप मध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये जा. फ्री मटेरियल मध्ये व्हिडिओज मध्ये जायचं. व्हिडिओज मध्ये 2 दिवसाचं एक सेशन आहे लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन, ते अवश्य बघा. त्याच्यानंतर मेडिटेशन मध्ये भरपूर मेडिटेशन दिलेले आहे, ते तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिससाठी कामात येणार आहे. आणि अजून कोणी उरलेलं आहे का की ज्यांना ऍप मध्ये ऍक्सेसच मिळाला नाही अजूनपर्यंत, व्हिडिओ दिसत नाही, असा प्रॉब्लेम राहिलाय का कुणाचा? लेवल 1चे व्हिडिओज नाही दिसत आहे. एक लेवल मिनिट. 3 मध्ये आहे मी, तर लेवल 2 आणि 3 चे दिसत आहेत, पण लेवल 1 चे दिसत नाही. हा, 1 मिनिट. सुटलं असेल ऍड करायला, मी लिहून ठेवते. स्मिता मॅडम आहे ना? हो, स्मिता शेजूळ. अजून पहिले कोण राहिले? लेवल 1 ना? हा बोला. अजून? हॅलो. हा बोला. हा, मला जरा परत एकदा सांगता का ते 11 डेज मेडिटेशन ऍप वर कसं शोधायचं? जरा हळूहळू सांगा. 1 मिनिट.
मॅम हे 11 डेजचं मेडिटेशन आहे ते रोज आपण करू शकतो बिलकुल करू रेग्युलर. शकता, बिलकुल बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. अरे मैम, अटैनमेंट होने के बाद करना है या पहले? नहीं, ये मेडिटेशन कोई भी कर सकते हैं. जो कॉमन मेडिटेशन सबके लिए ओपन रखा था वो ते रेकी लेव्हल 1 ला आहे का लेव्हल 2 ला आहे? काय 11 डेज मेडिटेशन आणि लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. ते सगळ्यांसाठी फ्री आहे. हो, पण ते कुठे बघायला कसं मिळेल मला? लेव्हल 1 चे माझ्या ह्याचे पण नाही दिसत आहे मॅम. मला मेसेज करून ठेवा. ओके ओके. मॅडम ते 11 मेडिटेशन आहे त्यातलं कोणतं पण केलं चालते का डेली एक? कोणतंही केलं तरी चालतं. असं काही नाही कधी आज हे केलं उद्या ते केलं तरी चालते ना, असं नाही ना? हो. मॅम आपले जे मॅम एक रोजचा जो सराव आहे 7 चक्र, त्यानंतर आपण मेडिटेशन करणं योग्य की अगोदर मेडिटेशन करणं योग्य? मॅडम 7 चक्र का ऍक्टिव्हेट करणं म्हणजे मेडिटेशनच करणं आहे. आता ते ओके, पण मला आपलं जे रुटीनचं मेडिटेशन आहे 11 दिवसाचं ते आपण करू शकतो का मग हा यासोबत? बिलकुल बिलकुल करू शकतो. ते जरा इकडून काल मी ऍक्सेस आपल्याकडे नेट नसताना मुळे मी दुसऱ्या ज्या सिस्टमला नागपूरला तिथे दिला होता ऍक्सेस, तर इथे ऍप ओपन होत नाहीये, तर ते रिस्टोर करायला वेळ लागेल. ठीक आहे, ते झालं की मग मी सांगते. हा आयुष सर बोला. रश्मी मॅडम. मॅम एक विचारायचं होतं की तुम्ही जसं बोलले होते की ब्रह्ममुहूर्ताला उठून तुम्ही 7 चक्र आणि 5 पॉईंट ऍक्टिव्हेशन केलं, त्यानंतर मग परत झोपता येते का? की एवढ्या सकाळी उठून मग काय करायचं? तर म्हणजे जर का ऍक्टिव्हेट केलं आपण तेव्हा त्याच्यानंतर जर तुम्ही जो कुठला स्टडी करत असाल ना, ते स्टडी करा. किंवा मग मी जी 3C टेक्निक त्या प्री मेडिटेशन मध्ये सांगितलेली आहे ना, तर ती अप्लाय करायला सुरू करा. 3C टेक्निक अशी पॉवरफुल टेक्निक आहे, कारण ते जर इथे शिकवेल तर परत एक सेशन जाईल, म्हणून त्या सेशनला फॉलो करा. खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा, प्रत्येकाला सांगते. कुठलं नाव मॅम म्हटलं? 3C टेक्निक प्री मेडिटेशन क्लासमध्ये मला ते मी शिकवलेलं आहे. रश्मी मॅडम. हा मॅडम मला अफर्मेशनचं फक्त विचारायचं होतं की म्हणजे जर मला एखादी गोष्ट एक 2 वर्षानंतर व्हायला हवी असेल तर ते फक्त हे 90 डेज करायचं का म्हणजे मी ते कंटिन्यू करत राहायचं अफर्मेशन? अफर्मेशन तुम्ही कंटिन्युएशन मध्ये देऊ शकता ना, काहीच प्रॉब्लेम ओके नाही. ओके. आणि मॅडम हा बोला. मॅम अजून एकच होतं की म्हणजे मी दुसऱ्यांसाठी देऊ शकते का? आता माझ्या बहिणीला म्हणजे जर काही मूल होत नाही तर मी तिच्यासाठी असं अफर्मेशन देऊ शकते का असं मी ते करून? टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. सेकंड, अजून आपलं रेकी चालूच झालं नाहीये. रेकी आपलं ओके 1 जानेवारीला परत आपला 1 जानेवारी पासून रेकीचं फ्री लेवलचं सेशन चालू होत आहे. जर का तुम्हाला तुमच्या कुठल्या नातेवाईकांना किंवा फ्रेंडला सजेस्ट करायचं असेल हम्म. तर तुम्ही ते सजेस्ट करू शकता. ती बॅच आपली चालू, आणि त्यांना मी बॅच 5 ची लिंक बॅच 4 मध्ये टाकते, तर ती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर करू शकता. ठीक आहे, पण ग्रुप जॉईन मॅडम करायला ते सांगा. कोणतं मेडिटेशन म्हटलं ते त्या सरांनी जे विचारलं की त्यानंतर तुम्ही ते मेडिटेशन करू शकता, झोपायचं नाही मेडिटेशन करू शकता? कोणते मेडिटेशन केल्यावर कशाला झोपायचं? कामाला नाही नाही सुरुवात. नाही हो, पण कोणतं तुम्ही जे एक सांगितलं ना ती नाही 3C टेक्निक करा. ते मेडिटेशन नंतर 3C टेक्निक फॉलो करा. ठीक आहे, ती टेक्निक शिकवलेली आहे त्या मेडिटेशन मध्ये. हा पल्लवी मॅडम बोला. मॅम मला हे विचारायचं होतं, आपण फर्स्ट क्लासमध्ये जे कंप्लेंट्स लिहून काढलेले पेजवर त्याला काय करायचं? तसंच असू द्यायचं सध्या? नाही, त्या कंप्लेंट्सला पूर्ण हे करायचं आणि त्याला डिस्ट्रॉय करायचं. असं माहितीये का, रोज 21 दिवस करा. कोणत्या कोणत्या कंप्लेंट आहे त्या लिहत जायचं. बघा तुम्हाला लक्षात येईल. क्लास संपेपर्यंत नेक्स्ट क्लास जेव्हा येऊ ना, कंप्लेंट लिहा. अरे आता संपलेलं आहे, हा अनुभव तुम्हाला येणार आहे. बरं, थँक्यू कारण मॅम. ते काय करायचं, का बरं लिहितोय आपण कागदावर, त्याला नंतर डिस्ट्रॉय करतोय. कारण जो यहाँ पे जमा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे वेगळं आहे, पण ते ऍक्शन घ्यायलाच आपल्याला जमत नाहीये. तर आपण काय करतो आहे की जेव्हा आपण ते कंप्लेंट लिहितो कागदावर, तर आपण त्याला हळूहळू रिलीज करतो स्वतःमधनं, आणि मग त्या गोष्टींचा असर नाही होत. जे आज पहिल्यांदा लिहितो ते आपल्याला वाटतं अरे बापरे ही एवढी मोठी कंप्लेंट आहे. तुम्ही 30 कंप्लेंट 10 दिवस लिहा, त्या कंप्लेंटचा जे असते ना एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते. ठीक आहे. ओके, म्हणून ते कंप्लेंट लिहा. आणि खूप मजा येते सगळं करताना ना, आपल्या लाईफला खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपण देऊ शकतो. लास्ट क्वेश्चन संतोष सर, कारण 5ची बॅच आहे दुसरी. मॅडम मला एक विचारायचं होतं, हे जे केलं हे वेबसाईट वरती पण बघू शकतो का फक्त ऍप वरती बघू शकतो?
कोणतं आता जे काय क्लासेस तुम्ही घेताय ते ऍप रेकॉर्डिंग मध्ये रेकॉर्डिंग ऍप मध्ये आहे. ऍप वरती? हा, ओके. वेबसाईटचं काम चालू आहे थोडंसं डेव्हलपमेंटचं, तर त्याच्यात पण हा. मिळतील. पण मग ते प्रत्येकाची रेट जे असतात ना ते वारंवार, त्या दिवशी एका मॅडमनी तेच केलं, त्यांनी ऍप वरनं लेव्हल 1 परचेस केला आणि परचेस केला. तर मी त्यांना सजेस्ट केलं, मॅडम कशाला, माझी फ्री मध्ये लेव्हल चालू आहे, तुम्ही कशाला तुमचे पैसे पे केले. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला सेकंड लेव्हलचा ऍक्सेस देते, थर्ड लेव्हलची फी तुम्ही पे करा, लेव्हल 1 फ्री मध्ये करा. कारण विनाकारण मी त्यांचं माझं फ्री मध्ये चालू असताना विनाकारण पैसे नाही घेणार ना. अच्छा. तर मी आता त्यांना वेबसाईट वरती नाही, फक्त ऍप वरती आपण करू शकतो. हा, ऍप मध्ये बघू शकता रेकॉर्डिंग. तर वेबसाईट वर अजून ओके, sure. अपलोड करायचंय. Sure, पण thank you. तिथे त्याच्या स्टोअर वर वेगळे राहतील. जसं तुम्ही ऍपच्या पण गेला तर स्टोअर वर फीज आहे तिथे, तर तिथे क्लिक करू नका. मी सगळ्यांना सांगितलं, खूप लोकांचा मेसेज आला ऍप डाउनलोड केल्यावर, मॅडम इथे फी मागत आहे. म्हटलं असं काहीच नाहीये, मी सांगते त्या टेक्निकनी जा, तुम्हाला कोर्स बघायला मिळेल तिथे. ठीक आहे. सो विश यू ऑल द बेस्ट सगळ्या. आपल्याला माहिती आहे आपला क्लास सोमवार ते शुक्रवार असतो. काल काही कारणास्तव आपला क्लास झाला नाही, पण सॅटर्डेचा माझा ऑलरेडी शेड्यूल पॅक आहे, त्याच्यामुळे उद्या आपण सेशन घेऊ शकत नाही. आता आपण डिरेक्टली पुढच्या वर्षी भेटणार आहे. सो सगळ्यांना माझ्याकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 तारखेला तुम्हाला पण. बरोबर आपला क्लास होणार आहे. हॅपी न्यू इयर टू यू. ओके, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी पण न्यू इयर. सगळ्यांनी आपला प्लॅन काढून ठेवा. ओके, ओके. प्लॅन की येणारा 2024 वर्ष आपल्या जीवनातलं सगळ्यात चांगलं वर्ष राहिलं पाहिजे, हा प्लॅन करा. आणि खरोखर जो मागोगे वो मिलेगा. लक्षात एकच, मागितलं नाही म्हणून मिळालं नाही, म्हणून मागायला शिका. आणि नवीन वर्षामध्ये कुठल्याही नात्यांमध्ये कंप्लेंट ठेवू नका, प्रत्येक नात्याला कंप्लीट करून टाका. ओके, सो ऑल द बेस्ट. परत भेटू सोमवारी दुपारी 4 वाजता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू.